सिरीजमध्ये आपण आजपासून सुरुवात करत आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये आद्य महाराष्ट्रातील समाजसुधारक नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याविषयीची माहितीला आपण आज सुरुवात करतोय। नाना जगन्नाथ शंकर शेठ जन्म 10 फेब्रुवारी 1803। बघा आजकाल 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आयोगामध्ये एक ट्रेंड निघालेला आहे, जन्म आणि जन्मगाव यांच्यावर आजकाल क्वेश्चन जास्त विचारले चाललेत। सहसा जोड्या लावांमध्ये तुम्हाला एका बाजूला विचारलं चाललंय की समाजसुधारक कोण आहेत आणि त्यांचे जन्मस्थळ याविषयीची मॅचिंग करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते। त्यासाठी जन्मस्थळ लक्षात असले पाहिजेत आपल्याला। बाकी अदर ज्या दुसऱ्या डेट्स आहेत इतिहासामध्ये त्या तेवढ्या इम्पॉर्टंट नाही, पण एका पाठोपाठ एक त्यांच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या घटनांविषयी माहिती आपल्याला असली पाहिजे। तर सुरुवात करतो नाना जगन्नाथ शंकर शेठ। जन्म 10 फेब्रुवारी 1803 मध्ये आहे आणि त्यांचा मृत्यू 1865 मध्ये म्हणजे 31 जुलै 1865 चा आहे। वडिलांचं नाव शंकर शेठ असं होतं। नानांचं ॲक्च्युअल नाव नाना हे त्यांना लाडानं म्हटलं जायचं, पण पुढे तेच नाव त्यांचं सुप्रसिद्ध झालं। त्यांचं मूळ नाव होतं जगन्नाथ। त्यांच्या आईचं नाव आहे भवानीबाई। नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 या दिवशी मुरबाड या ठिकाणी झाला। मुरबाड तुम्हाला माहिती असेल की ठाणे जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला आढळतं आणि मुरबाडी नावाची एक नदी आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावरच यांचं गाव होतं आणि त्या नदीच्या नावावरूनच यांच्या गावाला मुरबाड असं नाव देण्यात आलं होतं। तर तिथं यांचा जन्म झाला होता एका दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबामध्ये। ठीक आहे, तर ब्राह्मण कुटुंब तुम्हाला वेगवेगळे भेटतात। तुम्हाला माहिती आहे कोकणस्थ कुटुंब आहेत, ब्राह्मण कुटुंब आहेत। काही काही पुस्तकांमध्ये नानांच्या विषयी सांगितलं जातं की हे जातीने सोनार होते, पण ॲक्च्युअली हे दैवज्ञ ब्राह्मण होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं यांच्याविषयी हे होतं की नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा खानदानी व्यवसाय होता, म्हणजे हिऱ्यांचा व्यापार करणे प्लस त्यांच्या घरचे म्हणजे पहिल्यापासून सोनार वातावरण असल्याच्यामुळे त्यांना शेठ या नावाने ओळखलं जायचं। आजही तुम्ही पाहता कोकण एरियामध्ये तुम्ही जा, तुम्हाला शेठ हे नाव जे काही सोनार किंवा जे काही हिऱ्याचा आणि दागिन्यांचा व्यापार करतात त्यांच्या पुढे लावलंच जातं। त्यामुळे यांचे वडील हिऱ्याचे व्यापारी होते म्हणून त्यांना शेठ हे नाव लावलं जात होतं, शंकर शेठ असं म्हटलं जात होतं। आपण सांगितलं की यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात झालेला होता। नानांच्या बाबतीमध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत। यांच्या वडिलांनी जवाहिऱ्याच्या व्यवसायामध्ये प्रचंड पैसा कमवला होता। किती? तर यांचे वडील तत्कालीन ब्रिटिशांना व्याजाने पैसे देत असत। त्यामुळे आपण म्हणू शकतो की अतिशय उच्च आणि श्रीमंत कुटुंबामध्ये नानांचा जन्म झालेला होता। पण यांचं दुर्दैव होतं, नानांच्या जन्माच्या खूप लवकरच त्यांच्या आई भवानीबाई यांचा मृत्यू झालेला होता आणि नाना जेव्हा 18 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा पण मृत्यू झालेला होता। वडिलांनी त्यांच्या पाठीमागे अगणित संपत्ती ठेवली होती। स्वाभाविक आहे, एवढी प्रचंड संपत्ती आहे, आपण त्यावेळेला असतो कदाचित तर तुम्ही मी या संपत्तीच्या मोहापायी आपण दुसऱ्याच कोणत्या तरी मार्गाला लागलो असतो, पण नानांचं तसं नव्हतं। नानांनी या सगळा जो पैसा आहे, अफाट जी संपत्ती आहे, ही सत्कार्यासाठी आणि सामाजिक आणि विधायक कार्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच समाजकार्याला नानांनी काय केली, सुरुवात केली होती। नाना आपण सांगितलं 18 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर विलासी जीवन त्यांनी जगलंच नाही। विलासी जीवन न जगता आपलं संपूर्ण जीवन त्यांनी सत्कार्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी वापरलं। नंतरच्या काळात तुम्ही पाहाल तर नानांच्या पुढच्या काळामध्ये नाना तुम्हाला सामाजिक कार्यात भेटतील, शैक्षणिक कार्यामध्ये नानांचा खूप मोठा सहभाग आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा नाना खूप मोठं स्थान त्यांनी मिळवलेलं होतं। आणि लहानपणी त्यांचं शिक्षण जेव्हा झालं त्या नानांचा मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या 3 भाषेवर नानांचं खूप मोठं प्रभुत्व होतं। धार्मिक वृत्तीचे होते, घरातलं संपूर्ण वातावरण हे धार्मिक पद्धतीचंच होतं लहानपणापासून। आणि म्हणूनच तुम्ही पाहता की नानांचा एक ओढा तुम्हाला कोणत्या बाजूने दिसतो, तर नानांचा एक ओढा तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये, म्हणजे तुम्ही समाजाच्या सर्व क्षेत्रात तुम्हाला नाना पुढे दिसतात। मग ते सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो का कुठलंही क्षेत्र असो, तर सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला नाना पुढे दिसतात। 1822 नानांच्या सामाजिक कार्यांना सुरुवात होते आणि या वर्षी 1822 मध्ये नानांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। आता या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा हा होता की 1816 मध्ये तुम्ही नीट पाहिलं असेल तर 1816 मध्ये ऑलरेडी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती। पण हे दोघांमध्ये फरक काय, एक नेटिव्ह हा शब्द इथं तुम्हाला एक्स्ट्रा दिसतो। म्हणजे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती, तर ती ब्रिटिशांनी केलेली होती। आणि साधारणतः बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा उद्देश काय होता, तर तुम्ही आणखी एक मुद्दा पहा। 1813चा जेव्हा आपण चार्टर ऍक्ट बघतो त्या चार्टर ऍक्ट मध्ये भारतामध्ये भारतीयांना शिक्षण देण्यासंदर्भात एक उल्लेख होता की ब्रिटिश कंपनी दरवर्षी 1 लाख रुपये भारतीयांच्या शिक्षणासाठी खर्च करेल।
हे तिथं सांगितलं गेलं होतं. परिणामतः तेव्हापासून भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात बॉम्बे प्रांतामध्ये ब्रिटिशांनी शिक्षणाला कमी का होईना प्रमाणात पण सुरुवात केली होती. तो महत्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्या अंतर्गतच 1816 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती. पण मुद्दा हा होता, म्हणजे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मूळ उद्देश काय हो, की बॉम्बे प्रांतामध्ये जे अँग्लो इंडियन्स आहेत त्यांना शिक्षणाची व्यवस्था पुरवणे. पण बॉम्बे एज्युकेशन सोसायटी हे कामं करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत होती आणि मूळ भारतीय लोकांपर्यंत आणखीनही शिक्षण हे जात नव्हतं. परिणामतः नानांनी सगळ्यात पहिले 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याच्यामध्ये हा नेटिव्ह शब्द आपल्याला असा आढळतो की हा मूळ भारतीयांच्या पर्यंत या सोसायटीच्या अंतर्गत अनेक शाळा उघडण्यात आल्या आणि समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत शिक्षण पसरवण्यासाठी ही संघटना त्यांनी सुरू केलेली होती. म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा मूळ उद्देश कोणता आहे, की मूळ उद्देश आहे की भारतीयांना शिक्षण पोहोचवणे, भारतीयांना शिक्षण मिळवून देणे, यासाठी शाळा उघडणे आणि समाजामध्ये शैक्षणिक जनजागृती घडून आणली. कारण तत्कालीन समाज तुम्ही पहा शिक्षणापासून कसं दूर होता, पण त्या समाजामध्ये शैक्षणिक एक आपण म्हणू मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू करणे, हा मूळ उद्देश होता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा. आणखी एक बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या बाबतीत हा एक मुद्दा लक्षात असू द्या की बॉम्बे प्रांतामध्ये भारतीय व्यक्तीनं सुरू केलेली ही पहिली संघटना होती. म्हणजे ही भारतामध्ये म्हणजे बॉम्बे प्रांतामध्ये सुरू केलेली भारतीय व्यक्तीने केलेली सुरू ही पहिली संघटना आहे. ती म्हणजे कोणती आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी होती. दुसरा भाग आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ हे या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच बॉम्बे प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात शाळांना काय करण्यात आली होती, म्हणजे शाळा सुरू करण्यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली होती. तर त्यामुळे ही एक संघटना खूप महत्वाची तुम्हाला आढळून येते. 1824 तुम्ही नीट पाहिलं तर एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना दिसते आपल्याला 1824 मध्ये. आता एल्फिन्स्टन कोण होते, आपल्याला माहिती आहे की 1811-12च्या दरम्यान माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मराठा म्हणजे त्यातल्या त्यात पुण्यामध्ये पेशव्यांच्या दरबारामध्ये ऍज अ रेसिडेंट म्हणून आले होते, एक वकील म्हणून आले होते. आणि त्याच्यानंतर आपण जे बऱ्याचदा म्हणतो की 1818 मध्ये जेव्हा मराठा साम्राज्याचा ऱ्हास झाला, हा ऱ्हास करण्याच्या पाठीमागचा सगळा मूळ हात कोणाचा होता, तर सगळेजण म्हणतात एल्फिन्स्टनचा होता. पण एल्फिन्स्टनची एक दुसरी पण बाजू आहे. एल्फिन्स्टन हा हुशार होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये जे काही अनेक ब्रिटिश असे आले की जे पॉझिटिव्ह विचार करणारे आणि असं म्हणणारे की नाही या भारतीय लोकांना पण आपण शिक्षण दिलं पाहिजे, असे जे खूप कमी विचाराचे जे ब्रिटिश भारतात आले त्यापैकी एक एल्फिन्स्टन होता. आणि एल्फिन्स्टननी तुम्ही नंतर पहा जेव्हा पेशवाई संपली 1818 मध्ये आणि त्याच्यानंतर एल्फिन्स्टन हा बॉम्बे प्रांताचा काय बनला, गव्हर्नर बनला. हाच पुढे एल्फिन्स्टन तुम्हाला रयतवारी पद्धत बॉम्बे प्रांतामध्ये सुरू करण्यामध्ये दिसून येतो. म्हणजे एल्फिन्स्टनची कामं खूप चांगली आहेत आणि शैक्षणिक कार्यामध्ये एल्फिन्स्टनने खूप मोठं योगदान दिलं होतं. म्हणजे एल्फिन्स्टन अशा विचाराचा आहे की नाही भारतीय लोकांचं हे जे दारिद्र्यपण आहे याला जर तुम्हाला हटवायचं असेल, काढून टाकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिक्षण. म्हणजे आपण यांना शिक्षण दिलं पाहिजे. तर या विचारामध्ये एल्फिन्स्टन होता आणि म्हणून एल्फिन्स्टननी शैक्षणिक म्हणजे बॉम्बे प्रांतामध्ये पायाभूत शैक्षणिक सुधारणा जर कोणी घडून आणले असतील तर त्या एल्फिन्स्टननी घडून आणलेल्या होत्या. तर त्या एल्फिन्स्टन नंतर जेव्हा एल्फिन्स्टन बॉम्बे प्रांताचा गव्हर्नरचं पद संपल्याच्या नंतर तो रिटर्न निघून गेला. तुम्हाला माहिती असेल पाहिजे की म्हणजे जेव्हा आपण बेंटिंगचं नाव घेतो तर विल्यम बेंटिंग जेव्हा भारतामध्ये ऍज अ बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला होता 1828 मध्ये, त्याच्याऐवजी खरं तर एल्फिन्स्टनला पाठवण्यात येत नव्हतं. पण एल्फिन्स्टननी नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की नाही माझ्याबरोबर कोण आहे, आणखी माझ्यापेक्षाही चांगला कुवतीचा माणूस म्हणजे विल्यम बेंटिंग आहे आणि तुम्ही त्याला पाठवा. आणि एल्फिन्स्टन नंतर आला नाही भारतात. पण जेव्हा तो बॉम्बेचा गव्हर्नरचा कार्यकाळ त्याचा संपला आणि एल्फिन्स्टन भारतातून निघून गेला तेव्हा त्याच्या आठवणीच्या प्रित्यर्थ नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1824 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना केली होती. पुढे 1834 मध्ये तुम्ही नीट बघाल तर हेच एल्फिन्स्टन हायस्कूल हे एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये रूपांतरित करण्यात आलं. म्हणजे हायस्कूलचंच रूपांतर पुढे कशामध्ये करण्यात आलेलं आहे, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये याची रूपांतर करण्यात आले. आणि या कामासाठी त्यांना 2-3 महत्वाच्या माणसांची खूप मोठी मदत मिळाली. एक हे नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, सदाशिवराव छत्रे. तर हे सदाशिवराव छत्रे, त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असणारे आद्य पत्रकार म्हणून ज्यांचा तुम्ही उल्लेख करता ते बाळशास्त्री जांभेकर. तर सदाशिवराव छत्रे असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, यासारखे जी लोक आहेत यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू करण्यामध्ये नानांना खूप मोठी मदत केली होती.
म्हणजे नानांनी जे एल्फिन्स्टन कॉलेज पुढे सुरू केलं, म्हणजे एल्फिन्स्टन हायस्कूलचं रूपांतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये केलं, तेव्हा सदाशिवराव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी या कार्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक भाग आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की बॉम्बे प्रांताचे एल्फिन्स्टन हे पहिले गव्हर्नर होते. म्हणजे 1818ला जेव्हा पेशवाई संपली आणि त्याच्यानंतर एल्फिन्स्टन हे बॉम्बे प्रांताचे काय बनले, गव्हर्नर बनले. आणि त्यांनी जे बॉम्बे प्रांतामध्ये शैक्षणिक पायाभूत सुधारणा घडून आणल्या, त्यांची आठवण म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ एल्फिन्स्टन कॉलेजची सुरुवात नंतर करण्यात आलेली होती. ठीक आहे. आणि यासाठी नानांनी स्वतः पुढाकार घेतला, निधी जमवला. एक त्या काळामध्ये 3 लाख रुपयाचा अतिमोठा निधी नानांनी जमवला. एक विश्वस्त मंडळ स्थापन केलं. त्या विश्वस्त मंडळाचे स्वतः नाना अध्यक्ष होते. स्वतः त्यांनी 25,000ची देणगी दिली. म्हणजे जे विश्वस्त मंडळ स्थापन केलं गेलं होतं या शैक्षणिक सुधारणांसाठी, आणि 3 लाख रुपयाची देणगी त्यांनी जमवली. स्वतः 25,000 रुपयाची देणगी दिली आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या सुधारणा नानांनी केल्या. स्वतः नाना त्या विश्वस्त मंडळाचे काय होते, अध्यक्ष होते. तर हे सगळं नानांनी या काळामध्ये तुम्हाला केल्याचं दिसून येतं. याच्यानंतर नानाच्या एक मध्यंतरीच्या काळात जेव्हा 1834-35च्या काळामध्ये बॉम्बे प्रांतात मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्या. तुम्ही एक इतिहासामध्ये तुम्हाला मला वाटतं की दंगली हे आत्तापासून सुरू असतील कदाचित. इतिहासात अशा काही काही दंगली आहेत की ज्या दंगली आत्ताच्या आपण आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे घडून आलेल्या आहेत. 1834-35 मध्ये अशीच एक मुंबईमध्ये दंगल उसळलेली आणि दंगलीची बऱ्याचशा भीषणता पण आहे. मी पुढे गेल्यानंतर आपण त्याविषयी बघूच. एक दंगल तुम्हाला आपल्याला नेहमी वाटतं की भारतात घडलेली दंगल म्हटलं की आपण डायरेक्टली दोन धर्माकडे डायरेक्टली विचार करतो, एक हिंदू आणि दुसरे मुस्लिम्स असतील आणि त्यांच्याच दरम्यान दंगल होणार आहे. पण मुंबईमध्ये अशाही दंगली, एक दंगल अशी पण झालेली आहे जिथं हिंदू आणि मुस्लिम एक होते आणि त्यांच्या अपोजिट पारसी होते. म्हणजे पारसी वर्सेस हिंदू मुस्लिम, म्हणजे पारशांविरुद्ध लढण्यासाठी हिंदू मुस्लिम एक झालेल्या पण दंगली आहेत. म्हणजे दंगलींचा इतिहास हा खूप पूर्वीपासूनच आहे. 1834-35च्या काळामध्ये मुंबईत अशीच दंगल झाली आणि ही दंगल कमी करण्यामध्ये नानांनी खूप मोठी भूमिका घेतली. आणि त्याचबरोबर नानांचं एक पहिल्यापासून कसं होतं, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत शैक्षणिक कार्य करत आहेत. दुसरं एल्फिन्स्टन हायस्कूल आहे, एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये ते खूप पुढे चालून कामं करतात. या सगळ्या आणि ही दंगल मिटवण्यामध्ये नानांनी जी भूमिका घेतली, या सगळ्याचा विचार करून तत्कालीन बॉम्बे ब्रिटिश सरकारने नानांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली होती. तर जस्टिस ऑफ पीसचा अर्थ काय होतो की समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणारा एक राजदूत. म्हणजे कोण, जस्टिस ऑफ पीस है ना. आणि जी लोक समाजामध्ये ही कामं करतात, तत्कालीन ब्रिटिश सरकार त्यांना ह्या पदव्या द्यायचं. म्हणजे ब्रिटिशांच्या तुम्ही नीट अनेक पदव्या पाहिल्या असतील की काहीतरी हिंद नावाची पदवी ब्रिटिशांकडून दिली जायची. नाईटहुड म्हणजे सर ही पदवी दिली जायची. पुढे चालून तुम्हाला माहिती आहे की रवींद्रनाथ टागोरांनी जेव्हा रवींद्रनाथ टागोर असतील, महात्मा गांधी असतील, यांनी जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा आपल्या पदव्या परत करण्याची मोहीम त्या काळामध्ये घेतलेली होती. तर ब्रिटिश सरकार अनेक पदव्या देत असत. तर या काळामध्ये म्हणजे 1835 मध्ये जे दंगल शमवणं असेल आणि नानांनी जे सामाजिक क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली होती, याचा विचार करून तत्कालीन ब्रिटिश सरकारने नानांना, बॉम्बेच्या ब्रिटिश सरकारने नानांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी त्या काळामध्ये देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर नानाचं आणखी एक महत्वाचं काम दिसतं. एक तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ग्रँड ज्युरी ही एक कन्सेप्ट होती पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये ग्रँड ज्युरी नावाची कन्सेप्ट असायची आणि या ग्रँड ज्युरीमध्ये भारतीयांची नेमणूक झाली पाहिजे यासाठी नानांनी प्रयत्न केलेले आहेत. आता याचं रिझन काय आणि हा कन्सेप्ट काय नेमकं ग्रँड ज्युरी आणि त्याच्यामध्ये भारतीयांची नेमणूक व्हावी याच्यामध्ये कारण काय. तर तुम्हाला माहिती आहे की तत्कालीन काळामध्ये बॅरिस्टर ही पदवी ज्यांनी घेतली त्यांनाच स्मॉल कॉज कोर्टामध्ये कामकाज चालवण्याची परमिशन असायची. म्हणजे जे स्मॉल कॉज कोर्ट असायचे तत्कालीन काळातले, तर त्या कोर्टामध्ये तुमची वकिली लढवणारा कोण असला पाहिजे, ज्याच्याकडे बॅरिस्टरची पदवी आहे तो असला पाहिजे, आहे का नाही. म्हणजे फक्त बॅरिस्टरी पदवी असलेल्या लोकांनाच स्मॉल कॉज कोर्टामध्ये कामकाज करण्यासाठीची अधिकार होता, ती परवानगी होती. परंतु प्रॉब्लेम असा होता की बॅरिस्टर जे पदवी ज्यांच्याकडे आहे या लोकांची फीस खूप जास्त असायची. आता इमॅजिन करा, एखादा गरीब व्यक्ती आहे, त्याची केस जर तुम्ही त्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये चालवत असाल, आता बॅरिस्टर काय करणार आहे, जास्त फीस घेणार त्याच्याकडनं. मग बॅरिस्टर जी जास्त फीस घेतो मग सामान्य लोकांनी परवडणारच नाही ना. म्हणजे सिंपल काय की एखादा व्यक्ती आहे, तुम्ही तुमच्या ऐपतीपेक्षा कितीतरी जास्त पटीनं फीसच मागताय, मग सर्वसामान्य लोकांना परवडत नव्हतं. मग त्यामुळं त्या सर्वसामान्य लोकांची गैरसोय व्हायची. त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नव्हता. कारण मग सर्वसामान्य लोक विचार काय करायचे, जाऊ द्या कोर्टामध्ये गेलं मग जे होईल ते होईल, आपल्याला काय वकील लावण्याची आपली ऐपत नाही. मग ते तिथं काय होतं की न्यायदान हे एका बाजूकडे झुकलं होतं. म्हणजे पोलरायझेशन आहे.
म्हणजे तुम्ही न्यायाच्या बाबतीमध्ये कुठेतरी पोलरायझेशन घडून आणता. मग हे कशामुळे होतं की बॅरिस्ट्री झालेलेच लोक तुम्ही तिथं जर कामकाज चालवत असतील किंवा वकिलीचा पेशा चालवत असतील तर बाकीच्यांनी जायचं कुठं? मग गोरगरीब लोक त्या बॅरिस्ट्रीकडे जायची ताकदच नाहीये त्यांची. ते जाण्याच्या अगोदर 10 विचार करायचे, आपलं तर जाणं शक्यच नाही. मग यावेळेस काय करायचं की बॅरिस्टर, मग त्यामुळं नानाने जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा नानाने काय केलं की सरकारकडे एक मागणी केली. मागणी काय की बाबा बॅरिस्टर पदवी नसलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही वकिली करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. यासाठी नानांनी प्रयत्न केले. आणि या प्रयत्नाला नुसते प्रयत्न करणाऱ्यांमधला नाना नव्हता बिलकुल, डेफिनेटली नाना त्यामधले नाही आहेत. नानांनी त्याचा पाठपुरावा केला वारंवार. ब्रिटिश सरकारला पटवून दिलं की तुम्ही भारतामध्ये जे काही न्यायव्यवस्था आहे तिच्यामधला हा दोष आहे. आणि मग ब्रिटिश सरकारला या गोष्टी पटल्या आणि ब्रिटिश सरकारने स्मॉल कॉज कोर्टामध्ये बॅरिस्ट्रीची पदवी नसलेल्या वकिलांना सुद्धा ही केस लढण्याची अनुमती दिली. म्हणजे याच्या पाठीमागे पाठपुरावा कोणाचा आहे? नानाचाच आहे. डेफिनेटली नानाने एक मोठं काम या काळामध्ये घडून आणलं होतं. तर हे सगळी कामं तुम्हाला नानाच्या बाबतीमध्ये आढळतात. इसवी सन 1836 मध्ये आणखी एक घटना घडली. म्हणजे या काळामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता की बॉम्बे सरकारने एक निर्णय घेतला. निर्णय काय? बॉम्बेमध्ये जेवढी काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दफन किंवा दहन कुठं केलं जायचं? सोनापूरच्या, बॉम्बेच्या जवळ सोनापूर आहे, सोनापूरच्या स्मशानभूमीमध्ये केलं जायचं. मग यावेळेस सरकारनं निर्णय काय केला? आणि सोनापूर जवळ आहे बॉम्बेपासून, त्यामुळे लोकांना काय आहे की तुम्ही त्यांना दफन किंवा दहन करण्यासाठी जवळच्या एका सोनापूरच्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊ शकता. पण यावेळी बॉम्बे सरकारनं काय केलं की सोनापूरची स्मशानभूमी हटवून शिवडी या ठिकाणी ती स्मशानभूमी स्थलांतरित केली. आणि विशेष म्हणजे लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला. आता सिंपल आहे, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तींना आजच्या काळामध्ये तुम्ही हे मी मान्य करू शकतो, स्मशानभूमी किती लांब असली तरी काही अडचण नाही, कारण आपण गाड्याचा वापर करून तिथपर्यंत जाऊ शकतो. पण तत्कालीन समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. आणि अशा वेळी जर तुम्ही स्मशानभूमी 10-10, 15-15 किलोमीटर लांबपर्यंत नेऊन स्थलांतरित करत असाल तर सर्वसामान्यांची गैरसोय आहे. ठीक आहे ना? म्हणजे सिंपल भाषेमध्ये तुम्ही मी म्हणू शकतो, जिवंतपणी तर त्रास आहे, जिवंत असणाऱ्यांना त्रास आहे 15 किलोमीटर चालण्याचा, मेलेल्याला पण त्रास आहे 15 किलोमीटर तेवढं वेट करण्याचा लांबपर्यंत जाऊन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोण, म्हणजे ही गैरसोय आहे. पण नानाला जेव्हा ही गोष्ट समजली, नाना शंकरशेठ यांना, नाना शंकरशेठ गेले ब्रिटिश सरकारकडे. आणि ब्रिटिश सरकारकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हा निर्णय तुम्ही रद्द केला पाहिजे. आणि नानांच्या या शब्दाला ब्रिटिश सरकारने मान दिला आणि त्यांनी हा निर्णय मागे घेतला. आणि मग परत सोनापूर याच ठिकाणी स्मशानभूमीची जागा उलट ती जागा तिथं वाढवण्यात आली. आणि नंतर जी गैरसोय होणार होती ती टळली. तर नाना तुम्ही त्या काळात पाहाल, सर्वसामान्य जनता आणि ब्रिटिश सरकार यांचा एक मध्य म्हणून काम करत होते. म्हणजे त्या काळामध्ये नानांचं हे काम आहे की सर्वसामान्य, सिंपल आहे, एक साधा व्यक्ती गोरगरीब तो ब्रिटिशांच्या पुढे जाऊन काय स्वतःचे प्रश्न मांडणार आहे, यासाठी नानांसारखाच माणूस पाहिजे. आणि नानांनी हे काम खूप चोखपणे त्या काळामध्ये बजावलेलं आहे की ते एक मध्यस्थ होते सर्वसामान्य भारतीय जनता आणि ब्रिटिश सरकार यांच्या विरुद्ध. दुसरी गोष्ट आहे की इंग्रजी भाषेवर खूप जास्त प्रभुत्व होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, नाना एवढे श्रीमंत होते की ब्रिटिश लोक त्यांच्या जवळ येऊन बसायची, त्यांच्याकडनं कर्ज घ्यायची. त्यामुळे ब्रिटिशांसोबतचे त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. आणि नानांची सामाजिक कार्य, ब्रिटिशांना सुद्धा या काळामध्ये, एक तुम्ही नीट पाहाल नंतरच्या काळात भारतामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक सुधारणांची सुरुवात कुठं दिसते हो? 1828च्या नंतर. 1828च्या नंतर म्हणजे कोण? विल्यम बेंटिंगच्या काळाच्या नंतर. मग तुम्हाला 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा भेटेल, विल्यम बेंटिंगनीच केलेली. नंतर बालिका हत्यावरची बंदी भेटेल, विल्यम बेंटिंगनीच केलेलं नरबळीची बंदी असेल. ही सगळी सामाजिक कार्य बेंटिंगच्या काळापासून चालू झाली. आणि नाना जे आहेत ते बेंटिंगचे कोण आहेत? म्हणजे समकालीन आहेत. म्हणजे ब्रिटिशांना सुद्धा एक असा भारतीय व्यक्ती पाहिजे की जो भारतीय व्यक्ती काय करू शकतो, या सगळ्या सामाजिक सुधारणांमध्ये ब्रिटिशांना सहकार्य करू शकतो. आणि त्यामुळं नानांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आहे. तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये मॉन्सन असेल, त्यानंतर लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन असेल, मेकॉले असेल. आता काही लोक मेकॉलला चांगलं मानतात, काही वाईट मानतात, ते आपल्या घेण्यावर आहे. पण विल्यम बेंटिंग असेल, यासारखे चांगल्या विचाराची पण लोक भारतामध्ये आलेलीच होती ना. आणि नाना त्या लोकांच्या खूप जवळ राहिलेले होते. याचा परिणाम आहे की नाना एक मध्यस्थ म्हणून या मध्यंतरीच्या काळामध्ये काम त्यांनी केलेलं होतं नानांनी. तर हे एक इम्पॉर्टंट नानांच्या बाबतीत आढळतं.
याच काळात 1837 ही घटना घडली. आता परत एकदा दंगली. भिवंडीमध्ये त्यावेळेला एक विठ्ठलाचं मंदिर होतं आणि विठ्ठलाच्या मंदिरची तत्कालीन काळात विटंबना झाली. म्हणजे मूर्त्यांची विटंबना करणं हे भारतामध्ये आजपासनं नाहीये, पहिल्यापासून आहे. आणि आपल्याला माहिती आहे देवी देवतांची मूर्तीची जर तुम्ही विटंबना त्यावेळेला करत असाल त्याचा अर्थ सिंपल आहे, दंगली होणारच. आणि झाल्याच. 1837 मध्ये भिवंडीमध्ये प्रचंड दंगली उसळल्या, हिंदू मुस्लिम दंगली. आणि मग यावेळेला काय झालं की ऍक्च्युअली ही विटंबना केली होती एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीने, परंतु ब्रिटिश सरकारने, त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं, या दंगली शमल्या, नंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं, न्यायालयाने आणि ब्रिटिश सरकारने हिंदू धर्माच्या विरोधात बाजू घेतली. नानांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला आणि तपास केल्याच्या नंतर नानाला समजलं की जो निर्णय देण्यात आला तो चुकीचा होता. परिणामतः नाना कोणीकडे गेले? परत एकदा ब्रिटिश सरकारकडे गेले. ब्रिटिश सरकारला नानांनी सांगितलं की या प्रकरणाची फेर तपासणी झाली पाहिजे, परत एकदा तपास झाला पाहिजे. ब्रिटिश सरकार नानाच्या शब्दाला ना म्हणू शकले नाही आणि परिणामतः या प्रकरणाची फेर तपासणी झाली आणि मग जे खरे आरोपी होते ते पकडण्यात आले आणि मग त्यांना शिक्षा झाली. तर हे सामाजिक कार्यामध्ये पण अशा पद्धतीने नानांनी हस्तक्षेप केलेले आहेत तत्कालीन वेळेला. याच काळात 1840 उजाडलं. 1840 मध्ये तुम्ही पाहाल बॉम्बे शिक्षण मंडळाची स्थापना झाली. आता तुम्हाला ही बॉम्बे शिक्षण मंडळाची स्थापना काय नानांनी केली का? नाही हो, नानांनी नाही केली. तर ही ब्रिटिश सरकारने केलेली आहे बॉम्बे शिक्षण मंडळाची स्थापना. पण नाना ह्या बॉम्बे शिक्षण मंडळाचे सदस्य होते. आणि याचं रिझन काय होतं? हे स्थापन का करण्यात आलं बॉम्बे शिक्षण मंडळ? बॉम्बे शिक्षण मंडळ स्थापन करण्याच्या पाठीमागची भूमिका ही होती की बॉम्बे प्रांतामध्ये सरकारला वाटत होतं जेवढ्या काही शाळा चालल्यात, आपण ब्रिटिश सरकारने ज्या काही शाळा उघडलेल्या आहेत, या सगळ्या शाळांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉम्बे शिक्षण मंडळाची स्थापना. आणि मग बॉम्बे शिक्षण मंडळाची स्थापना झाल्याच्या नंतर बॉम्बे प्रांतातल्या शिक्षण तज्ज्ञांना या मंडळाचे सदस्य म्हणून घेण्यात आलं. आणि त्याच्यापैकी हे सदस्य म्हणून ज्यांना घेतलं त्याच्यापैकी एक नाना शंकरशेठ होते. तर नाना शंकरशेठ यांना एक काम केलं. पुढे तुम्हाला माहिती आहे की याच बॉम्बे शिक्षण मंडळाचं पुढे रूपांतर 1856 मध्ये उडच्या खलित्याच्या नंतर बॉम्बे मंडळात झालं, म्हणजे शिक्षण मंडळ. ठीक आहे ना, म्हणजे उडच्या खलित्याच्या नंतर हेच शिक्षण मंडळ नंतर स्वतंत्रपणे काम करायला लागलं होतं. पण सुरुवातीला तुम्ही पाल 1840 मध्ये तर बॉम्बे शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून नानांनी काम केलेलं आहे. 1845 याच काळामध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज आजही तुम्हाला बॉम्बेला दिसतं, मुंबईला दिसतं. या ग्रँट मेडिकल कॉलेजची सुरुवात नानांनी केली. याच्या पाठीमागचं एक कारण होतं. 1835 ते 1838 या काळामध्ये बॉम्बेचे गव्हर्नर होते रॉबर्ट ग्रँट. आणि या रॉबर्ट ग्रँट यांचे नानासोबत अतिशय चांगले संबंध होते, विशेष. बरं, दुसरी गोष्ट होती की रॉबर्ट ग्रँट यांची एक इच्छा होती की मध्यंतरीच्या काळात कलकत्त्याला मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती, तसंच एक मेडिकल कॉलेज आपण बॉम्बे प्रांतात सुरू करावं, अशी इच्छा कोणाची आहे? रॉबर्ट ग्रँटची. म्हणजे कलकत्ता मेडिकल कॉलेज जसं मध्यंतरीच्या काळात सुरू झालेलं तसंच एक मेडिकल कॉलेज कुठं सुरू झालं पाहिजे? बॉम्बे प्रांतात सुरू झालं पाहिजे. हा विचार कोण करतोय? रॉबर्ट ग्रँट करतोय. ठीक आहे. तो जेम्स ग्रँट वेगळा आहे, तो इतिहास तज्ञ, तो वेगळा. हा रॉबर्ट ग्रँट म्हणजे कोण? हा बॉम्बे प्रांताचा तत्कालीन गव्हर्नर. म्हणजे कधीपासून कधीपर्यंत? 1835 ते 1838 या काळापर्यंत रॉबर्ट ग्रँट बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर होता. ग्रँटची इच्छा काय? ग्रँटची इच्छा आहे की बाबा जसं कलकत्ता मेडिकल कॉलेज सुरू झालं, सिमिलरली तसंच एक मेडिकल कॉलेज बॉम्बे प्रांतात सुरू झालं पाहिजे. पण ह्या सगळ्या कामासाठी त्यांनी बेसिक तयारी पण केली ग्रँटनी, असंच एक कॉलेज सुरू करण्यामध्ये. पण 1838 ग्रँट निघून गेले. आणि ग्रँट निघून गेल्याच्या नंतर त्यांचं जे अपुरं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी नानांनी आपल्या खांद्यावर घेतली. आणि यातूनच त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजची सुरुवात केली. कधी केली हो? तर 1845 मध्ये केली ग्रँट मेडिकल. बरं, तुम्हाला एक माहिती असेल कदाचित, या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये किती भारी गोष्ट होती. वैद्यकीय शिक्षण, आता मेडिकल कॉलेज म्हटल्यावर कोणतं शिक्षण भेटणार? वैद्यकीय शिक्षण. पण या वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून दिलं जायचं. याचं रिझन ही, आणि ही कल्पना कोणाची आहे? नानाची आहे. का? कारण तत्कालीन लोकांना आणखीन इंग्रजी शिक्षण खूप क्लोजली माहिती नव्हतं. इंग्रजी भाषा आणखी ते मराठी लोक हे आणखी खूप जास्त इंग्रजी भाषेमध्ये समरस झालेले नव्हते. खूप चांगलं ज्ञान इंग्रजी भाषेचं मराठी विद्यार्थ्यांना नसायचं.
कारण आणखीनही तुम्ही पाहाल तर संस्कृत आणि पारशी भाषेवरचा प्रभाव हा बॉम्बेतल्या लोकांच्या वर आणखी खूप जास्त होता. मग दुसरी गोष्ट अशी होती की ब्रिटिश इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी, त्यांची पुस्तकं समजण्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येणार आहे? भाषेची अडचण. मग काय करायचं? मराठी भाषेतनं. आज आपल्याला वाटतं अशी जर भाषा म्हणजे सगळे वरून खालून पुस्तकं या भाषेतली असती तर आपण सुद्धा एमपीएससी आतापर्यंत किद्दा क्रॅक केली असती. तर काही लोक इथं बसलेल्यांपैकी जास्त लोक एमपीएससीच्या नादी न लागता डायरेक्ट युपीएससीच्या तयारीला लागले असते. याचं रिझनच ते आहे. म्हणजे नानांच्या डोक्यातली कल्पना आहे की चला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये मराठी भाषेतून शिक्षण देऊ. मराठी भाषेतून शिक्षण देणारं हे पहिलं कॉलेज होतं आणि विशेष बॉम्बे प्रांतातलं पहिलं मेडिकल कॉलेज हेच आहे. तर ते रॉबर्ट ग्रँटच्या स्मृतीनिमित्त त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये हे कॉलेजची स्थापना केलेली आहे मराठी भाषेतून. तर मला माहिती आहे पुढे चालून या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये पहिली जी म्हणजे विशेष आहे बरं का, इथं मेडिकलची डिग्री दिली जायची नाही, डिप्लोमा दिला जायचा मराठी भाषेत. म्हणजे मेडिकलचा डिप्लोमा होता त्या काळामध्ये. आणि जेव्हा या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून पहिले 8 विद्यार्थी पास झालेले होते, त्याच्यापैकी एक होते डॉक्टर भाऊ दाजी लाड, ज्यांना गरिबांचे डॉक्टर किंवा धन्वंतरी या नावाने ओळखलं जातं. ते भाऊदाजी लाड. आणि पुढे चालून भाऊदाजी लाड यांचे काम खूप मोठं आहे. नानांना अनेक वेगवेगळ्या कामामध्ये भाऊदाजी लाड यांनी मदत केलेली आहे. याचं रिझन आहे की भाऊदाजी लाड यांचं शिक्षण पूर्ण करण्यामध्ये नानांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे नानांनी माणसं पण खूप मोठी मोठी काढली. तुम्ही मध्यंतरीच्या काळात पहा, दादाभाई नौरोजी तुम्हाला भेटतील, नानांच्या तालमीतच तयार झालेले आहेत त्यांनी पण. डॉक्टर भाऊदाजी लाड घ्या, ही सगळी लोक. सदाशिवराव छत्रे त्यांचे समकालीन आहेत. बाळशास्त्री जांभेकर भेटतील तुम्हाला. हे नानांनीच तयार केलेली माणसं आहेत ती सगळी. म्हणजे नानांचा वरद हस्त आहे म्हणून हे सगळं चाललं. म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये जे पहिले 8 लोक आहेत त्याच्यापैकी एक कोण आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत, ज्यांना तुम्ही पुढे चालून गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखता. तर हे काम ग्रँड मेडिकल कॉलेजच्या स्थापनेतला पुढाकार सुद्धा कोणाचा आहे? नानाचाच आहे. पुढे जा तुम्ही 1846 मध्ये पहा, बॉम्बे म्युनिसिपल कमिशनचे सदस्य बनले नाना. बॉम्बे म्युनिसिपल कमिशनचे सदस्य नाना झाले आणि पुढे चालून बॉम्बे प्रांताच्या काउन्सिलमध्ये ते निवडूनही गेले. आणि जेव्हा ते बॉम्बे प्रांताच्या काउन्सिलमध्ये निवडून गेले नाना, त्यांच्या प्रयत्नातूनच पुढे 1846 मध्ये म्युनिसिपल ऍक्ट लागू झाला. नानांनीच हा ऍक्ट लागू करण्यासाठी ब्रिटिश सरकार पुढे मागणी केली होती. आणि नानांच्याच प्रयत्नातून 1846 मध्ये म्युनिसिपल ऍक्ट आहे. काय हो हा ऍक्ट? म्युनिसिपल ऍक्ट नुसार मुंबई म्हणजे आजचं मुंबई, त्यावेळेचं बॉम्बे शहर, बॉम्बे शहराच्या आरोग्यासाठी, बॉम्बे शहरातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी आणि इतर सोयींसाठी बॉम्बे म्युनिसिपल कमिशन स्थापन केलं पाहिजे. म्हणजे बॉम्बे म्युनिसिपल कमिशनचं काम काय असेल की शहरामध्ये सगळ्या काही सोयी सुविधा पुरवणे हे काम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, या कमिशनमध्ये कार्य करताना नाना स्वतः या कमिशनमध्ये नानांनी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना अनेक नवीन नवीन गोष्टी नानांनी घडून आणल्या. मच्छरांचा त्यावेळेला खूप त्रास होता, तर जी गटार आहेत ती भूमिगत करण्यामध्ये नानांचा हात आहे. जी गटार उघडी आहेत त्यांच्यावर आवरण तयार ठेवण्याचं काम नानांनीच केलेलं आहे. इव्हन सोडून द्या, लंडनच्या रस्त्यांवर ज्या पद्धतीनं पथदिवे होते तसे पथदिवे नानांनी भारतात मागून घेतले आणि बॉम्बेच्या रस्त्यांवर त्या पद्धतीचे पथदिवे लावण्याचं काम नानांनी केलेलं आहे. अनेक नवीन नवीन ऑफिसेस त्या काळामध्ये म्युनिसिपल ऍक्ट अंतर्गत बॉम्बेमध्ये सुरू करण्यात आली. हे सगळ्याच्या पाठीमागं कोणाची प्रेरणा आहे? नानाची आहे. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की आधुनिक मुंबईचे शिल्पकार नानांना म्हटलं जातं. हे कशासाठी आहे? कारण मुंबई शहर तयार करण्यामध्ये या माणसाचा खूप मोठा हात आहे म्हणून म्हणतात. मध्यंतरीच्या काळामध्ये नानांच्या बाबतीत अनेक चर्चा पण निघाल्या. जेव्हा बॉम्बेमध्ये नवीन एअरपोर्ट सुरू करण्याचा प्रस्ताव आला त्यावेळेस काही लोकांची ही पण मागणी होती की या एअरपोर्टला नानांचं नाव द्या. आता ही मागणी चालूच आहे की मुंबईमध्ये आज जे बॉम्बे युनिव्हर्सिटी किंवा मुंबई विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला नानाचं नाव देऊन टाका. आता याला नानाचं नाव का द्या? याचं कारण आहे की मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये या माणसाचा खूप मोठा हात होता नानांचा. ऍक्च्युअली बॉम्बे युनिव्हर्सिटीची स्थापना कशाच्या आधारावर आहे? उडच्या खलित्याच्या आधारावर आहे. पण त्याच्यानंतरही बॉम्बे युनिव्हर्सिटीसाठी खूप मोठं योगदान नानांनी दिलं होतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आधुनिक मुंबईचे शिल्पकार नानांना आपण म्हणतो. 1848 मध्यंतरीच्या काळात तुम्ही पाहाल
तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना आहे. काय अर्थ आहे हो? विचार बघा नानांचा. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लिटररी म्हणजे काय? साहित्यिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनात. म्हणून तुम्हाला या संस्थेची स्थापना नानांनी केलेली दिसते. अतिशय महत्वाची संस्था आहे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. आणि ही नानांनी कशासाठी आहे? ही संस्था सुरू करण्यामध्ये नानांच्या सोबत दादाभाई नौरोजी आहेत. आता बघा एमपीएससी मध्ये ह्या गोष्टी आजकाल विचारल्या चालल्यात आपल्याला. तुम्ही ही संस्था स्थापन कोणी केली, यासोबतच ही संस्था स्थापन करण्यात त्यांना मदत कोणी केली, हे पण प्रश्न आपल्याला आजकाल विचारले चालले. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या संस्थेमध्ये कोणी कोणाला मदत केलेली आहे. जसं आता आपण सांगितलं की स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये नानांना मदत कोण करतायत? दादाभाई नौरोजी करतायत. डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत, जे आत्ताच आपण सांगितलं. दादाभाई नौरोजी आहेत, डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत, सदाशिवराव छत्रे आहेत. ही सगळी लोक आहेत. मांडलिक आहेत. ही सगळ्या लोकांनी नानाला मदत केलेली आहे ही संस्था स्थापन करण्यामध्ये, ही सोसायटी स्थापन करण्यामध्ये. जमशेदजी जिजीबॉय आहेत. नानांचे एक खूप चांगले मित्र होते जमशेदजी जिजीबॉय. त्यांच्याच नावाने आज तुम्हाला जे कॉलेज भेटतं, जे मेडिकल कॉलेज आहे. त्यानंतर आजही तुम्हाला जे स्कूल ऑफ आर्ट भेटतं. हे कोणाच्या नावाखाली आहे? हे सगळं जमशेदजी जिजीबॉय, जे नानांचे अतिशय चांगले मित्र होते. आणि यांनी सुद्धा अनेक सामाजिक सुधारणांमध्ये खूप पैसा, त्यांनी पण स्वतःचा पैसा वापरलेला आहे नानांप्रमाणेच. तर ही सगळी लोक आहेत. सोराबजी शापूरजी आहेत मध्यंतरीच्या काळात. तुम्ही पाल मुंबईमध्ये ना, आपल्याला असं नाही आहे की मुंबई म्हणजे आजकाल पारशी लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे मुंबई शहर बसवण्यामध्ये. शापूरजी सोराबजी असतील, जमशेदजी जिजीबॉय असतील, या सगळ्या लोकांनी. पुढे चालल्यानंतर जमशेदजी टाटा असतील, हे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि या सगळ्या लोक म्हणजे ही संस्था स्थापन का केली आहे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी? उद्देश काय हो? लिटररीचा अर्थ इथं काय घेतोय आपण? साहित्यिक. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साहित्यिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उत्कट भावना शब्दांच्या रूपामध्ये कागदावर उतरल्या पाहिजे. आणि सायंटिफिक, तत्कालीन समाज तुम्ही पहा, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यावेळच्या समाजामध्ये नव्हताच. म्हणजे प्रत्येक गोष्टीला रोग का होतात माहितीच नाही. सगळं जग त्यावेळेला सांगतोय. मध्यंतरीच्या काळात लुईस पाश्चरकडनं तुम्हाला जंतूंपासून रोगोद्भव ही कन्सेप्ट आली होती. आणि जगामध्ये एक समजलं होतं की जंतूंपासून रोग होतात. पण तत्कालीन भारतीय समाज आणखीन एक त्याच जोखडात गुंतला होता की रोगाचं कारण जंतू नसून देवाचा प्रकोप आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का हो? बिलकुल नाही. त्यामुळे लहान मुलांपासूनच हा वैज्ञानिक, मोठे झाल्यानंतर हा दृष्टिकोन तुम्हाला तयार करण्याची आवश्यकता नसते. वयोमानानुसार बऱ्याचदा दृष्टिकोन आपोआप निर्माण होतात. पण लहानपणी जे दृष्टिकोन तुमच्या मध्ये निर्माण आहे, तुमचा जो दृष्टिकोन बनलाय, तो दृष्टिकोन आयुष्याच्या शेवटपर्यंत ॲज इट इज राहतो. मग त्यामुळे मुलांच्या मनामध्ये हे दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या संस्थेची स्थापना आहे. मग ते साहित्यिक असो, वैज्ञानिक असो, दोन्ही पद्धतीचे हे काम नानांनी मध्यंतरीच्या काळात केलं. अनेक लोकांची मदत आहे. दादाभाई नौरोजी आहे, डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत, सदाशिवराव छत्रे आहेत, मांडलिक आहेत, जमशेदजी जिजीबॉय आहेत. त्याच्यानंतर सोराबजी शापूरजी आहेत. तर यासाठी ही संस्था तुम्हाला भेटून जाते. यानंतर 1848 नानांच्या बाबतीमध्ये माहिती आहे, हे एक सिमिलर तारीख आहे. 1848 हे वर्ष महत्वाचं आहे. पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सेम मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा नानांनी सुरू केली. कुठं? स्वतःच्या वाड्यात, म्हणजे जिथं नाना राहायचे त्याच वाड्यामध्ये नानांनी मुलींसाठी पहिली शाळा मुंबईत सुरू केलेली आहे. त्याच वर्षी, ज्या वर्षी पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केलेली होती, सेम त्याच वर्षी नानांनी. आणि विशेष महत्वाची गोष्ट, स्वतःच्या मुली नानांनी या शाळेमध्ये टाकल्या होत्या. म्हणजे तुम्ही समाज सुधारकांमध्ये दोन प्रकारचे समाज सुधारक बघता. एक जे भोलगेवडे आहेत, बोलून बोलूनच मी स्वतः मी समाज सुधारक आहे असे म्हणणारे. आणि एक की मी समाज सुधारक आहे आणि कुठलीही सुधारणा करण्याच्या पूर्वी त्याची सुरुवात माझ्यापासून करतो. नानांनी जेव्हा मुलींची शाळा उघडली, नानांना माहिती आहे की मुलींना, म्हणजे तत्कालीन सनातनी समाज मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात आहे आणि आपल्या मुली पाठवायला शाळेमध्ये कोणी तयार नाही. नानांनी स्वतःच्या मुली पहिल्यांदा पाठवल्यात शाळेमध्ये.
शाळा कुठं सुरू केली? स्वतःच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली नानांनी. तर हे काम नानांचं आहे. म्हणजे 1848 महात्मा फुले प्लस नाना एक तुम्हाला समकालीन दिसतात. दोघांनी एकाच वेळी मुलींची शाळा, एकाने मुंबईमध्ये आणि दुसऱ्यांनी पुण्यामध्ये सुरू केलेली दिसते. याच्यानंतर 1850 ते 1856 हा जो काळ तुम्ही पाहाल, मध्यंतरीच्या काळ, 1850ला नाना बॉम्बे प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बनले. आता एक मोठी गोष्ट आहे, बॉम्बे प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बनले. आणि या काळामध्येच म्हणजे 1850 ते 1852 या काळात तुम्ही पाहाल तर नाना काय तो बॉम्बे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा नाना हे काम करत होते बॉम्बे शिक्षण मंडळाचं, त्यावेळी यांच्या अध्यक्षपद असतानाच खऱ्या अर्थानं बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या स्थापनेची सुरुवातीचा विचार करण्यात आलेला होता. याच काळामध्ये नानांनी हे सगळं काम केलेलं होतं. म्हणजे पुढे चालून बॉम्बे जे विद्यापीठ तुम्ही म्हणता ते सुरू बॉम्बेमध्ये करण्यामध्ये या बॉम्बे शिक्षण मंडळाचा खूप मोठा सहभाग आहे. आणि याचे अध्यक्ष त्यावेळेला नाना होते. इनडायरेक्टली तुम्ही मी म्हणू शकता की हे काम नानांनी केलं असावं आणि केलेलंच आहे. 26 ऑगस्ट 1852 खूप महत्वाची गोष्ट आहे, बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852. काय बॉम्बे असोसिएशन? बॉम्बे असोसिएशन आपण कशाला म्हणतो? दोन माणसांची नावं दिसतात तुम्हाला बॉम्बे असोसिएशन मध्ये. मुख्यत्वे इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही जर बघितलं तर दादाबाई नौरोजींचा अभ्यास करताना पण तुम्हाला कुठेतरी समजलं किंवा तुम्ही वाचलं असेल की बॉम्बे असोसिएशनची स्थापना दादाबाई नौरोजींनी केली. पण बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यामध्ये दोन माणसांचा सगळ्यात मोठा सहभाग होता. एक नाना शंकरशेठ आणि दुसरे दादाबाई नौरोजी. उद्देश काय? कशासाठी बॉम्बे असोसिएशन स्थापन करायचं? रिझन आता थोड्यापूर्वी मी जे तुम्हाला सांगितलं. नाना तत्कालीन समाजाचे काय बनलेत? समाजाच्या खालच्या थरातील भारतीय लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणारे. आणि बॉम्बे असोसिएशनचा उद्देश तोच होता की सर्वसामान्यांचे प्रश्न ब्रिटिश दरबारी पोहोचवणे, मांडणे. हे काम बॉम्बे असोसिएशनचं आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत त्याची माहिती देणे. बऱ्याचदा सरकारच्या योजना आजही आपल्याला बसतात, कित्येक योजना असतील, शेवटच्या ज्या लोकांसाठी या योजना सुरू केल्या जातात त्या लोकांपर्यंत पोहोचतात का? बिलकुल नाही पोहोचत. बॉम्बे तत्कालीन काळामध्ये ज्या सरकारने योजना सुरू केल्या त्यांची माहिती लोकांपर्यंत नेणे. आज तरी तुम्ही मी म्हणाल की टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्ही मला हे सगळं कळतं की गव्हर्नमेंट कोणती योजना आणतीये आणि त्या योजनेचा लाभ कोणाला आहे आणि कोणी घ्यावा हे आज तुम्हाला मला सगळ्यांना कळतं. पण त्यावेळेच्या समाजाला माहिती नाहीये. ही साधनं नव्हती. इव्हन तुम्ही नीट पाहत असाल तर या काळामध्ये आत्ता कुठं मराठी भाषेतल्या वर्तमानपत्रांची सुरुवात झालेली होती. म्हणजे 1832 पहिलं वर्तमानपत्र दर्पण, बाळशास्त्री जांभेकर. आता नानांचा हा भाग एपिसोड संपल्याच्या नंतर लगेच आपण बाळशास्त्री जांभेकरांना सुरुवात करणारच आहोत. तर वर्तमानपत्र आत्ता सुरू झालेली आहेत. तर या काळामध्ये सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायच्याच नाहीत. मग या योजनांना सर्वसामान्यांपर्यंत त्यांची माहिती नेण्याचं काम कोण करत होते? बॉम्बे असोसिएशन करायचं. म्हणजे त्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. समाजामध्ये शिक्षण विषयक जनजागृती निर्माण करणे हे काम पण बॉम्बे असोसिएशनचं आहे. बॉम्बे असोसिएशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक मुद्दा माहिती असला पाहिजे की या असोसिएशनचे सदस्य कोण कोण आहेत. या असोसिएशनचे सदस्य होते दादाबाई नौरोजी. बॉम्बे असोसिएशनच्या सदस्यामध्ये कासवजी फ्रामजी आहेत. त्याच्यानंतर नवरोजजी फर्टूनजी आहेत. तुम्ही नीट पाहिलात तर नाना शंकरशेठ यांचे पारशी जे उद्योगपती होते त्यांच्यासोबत यांनी अनेक मोठी कामं केलेली आहेत. बॉम्बे असोसिएशनच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्व, काही काळ पुढे चालून नाना या बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष पण होते. आणि भारतीय लोकांना कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी बॉम्बे असोसिएशननी पुढे खूप मोठं काम केलेलं आहे की जे भारतीय लोक आहेत त्यांना बॉम्बे कायदे मंडळामध्ये काय झालं पाहिजे? प्रतिनिधित्व. इन शॉर्ट तुम्ही काय म्हणालो? बॉम्बे कायदे मंडळ म्हणजे कोण? आमदार. बॉम्बे कायदे मंडळाचा सदस्य याचा अर्थ कोण आहे? तो आमदार. की भारतीय लोकांना सुद्धा बॉम्बे कायदे मंडळामध्ये स्थान द्या आणि आम्हाला प्रतिनिधित्व तुम्ही दिलं पाहिजे, ही मागणी पण बॉम्बे असोसिएशननी सुरुवातीच्या काळामध्ये केलेली आहे.
बॉम्बे असोसिएशनच्या बाबतीत एक मुद्दा लक्षात असू द्या, मान्य आहे या असोसिएशनचा दोन्ही प्रकारचे उद्देश तुम्हाला भेटतात. एक राजकीय उद्देश पण आहेत आणि दुसरे सामाजिक शैक्षणिक उद्देश पण आहेत. पण पहिली राजकीय बॉम्बे प्रांतातली पहिली राजकीय संघटना कोणती असेल तर ती बॉम्बे असोसिएशन होती. आणि अनेक पुस्तकामध्ये हे उल्लेख स्पष्ट पण आहेत की बॉम्बे असोसिएशन ही काय हो, बॉम्बे प्रांतातली पहिली राजकीय संघटना आहे. रिझन पहा तुम्ही की बॉम्बे कायदेमंडळामध्ये काय असलं पाहिजे, भारतीय लोक असले पाहिजेत. म्हणजे राजकीय कार्य आहे, राजकीय कार्य करणारी संघटना आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की नाना शंकर शेठ हे बॉम्बे प्रांताच्या कायदेमंडळाचे मध्यंतरी सदस्य बनले. कधी? 1861 मध्ये. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता की नाना शंकर शेठ हे बॉम्बे मधले पहिले आमदार होते. ठीक आहे, बॉम्बे कायदेमंडळाचे ते काय आहेत, पहिले आमदार आहेत, भारतीय म्हणाले मी. 1861 मध्ये ते बॉम्बे कायदेमंडळामध्ये निवडून गेलेले आहेत, म्हणजे पहिले आमदार झालेले आहेत त्यांनी. हे कशामुळे आहे? बॉम्बे असोसिएशनचंच काम आहे. पुढे अनेक लोकांचा सहभाग आहे. दादाभाई नौरोजी या संघटनेमध्ये होते, कासवजी फ्रामजी आहेत, नौरोजी फर्टूनजी आहेत, जे मीन्स जमशेदजी जिजीभाई आहेत. या सगळ्या लोकांनी मिळून ही संघटना स्थापन केलेली आहे. बरं, विशेष गोष्ट होती या संघटनेमध्ये आणखी एका माणसाचा खूप मोठा सहभाग आहे. जर पुढे चालून तुम्ही वाचलात डॉक्टर भाऊदाजी लाड, तर भाऊदाजी लाड सुद्धा तुम्हाला डायरेक्टली बॉम्बे असोसिएशनशी संबंधित दिसतात. विशेष म्हणजे जेव्हा नाना शंकर शेठ बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यावेळी डॉक्टर भाऊदाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते. म्हणजे डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत, दादाबाई नौरोजी आहेत, ही एक संघटना आहे पण कित्येक लोक जोडलेली आहेत. आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचं त्यावेळचं कार्य नानांच्या नेतृत्वाखाली चालायचं. नानांनी हे काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने बॉम्बे असोसिएशन माहिती असलं पाहिजे आपल्याला की पहिली राजकीय संघटना आहे. आणि अनेक काम आहेत. तसं तर ऍक्च्युअल या संघटनेचा उद्देश असा नाही की फक्त राजकीय कार्यासाठी स्थापन केली असावी, सामाजिक कार्य पण आहे. शैक्षणिक सुधारणा करणे, शैक्षणिक जनजागृती करणे हे पण उद्देश आहे या संघटनेचा. पण त्याचबरोबर हे काम पण राजकीय कार्य पण आहे. पुढे गेलात तर तुम्हाला समजेल. मेमोरेबल डे इन इंडियन हिस्ट्री, गोल्डन डे, 16 एप्रिल 1853. भारतामध्ये पहिली रेल्वे, आणि पहिली रेल्वेचा डायरेक्टली संबंध येतो नाना शंकर शेठ यांच्याशी. एमपीएससीने ऑलरेडी यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत, आयोगाने डायरेक्टली प्रश्न यावर आलेले आहेत, विचारलेले आहेत. ह्या तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 सुरू झाली. 16 एप्रिलचा दिवस दुपारचे 3:30 पावणे 4 वाजलेले असताना बोरीबंदर या ठिकाणून 3 इंजिन जोडलेली 14 डब्याची पहिली रेल्वे सुरू करण्यात आली होती. 3 इंजिन होते. इंजिनांची नावं पण माहिती असली पाहिजेत तुम्हाला. एकाचं होतं सुलतान, एका इंजिनचं नाव, दुसऱ्याचं होतं साहिब आणि तिसऱ्याचं होतं सिंध. म्हणजे सिंध, साहिब अँड सुलतान. 3:30 वाजता निघाली आणि जवळपास पाऊण तासामध्ये या रेल्वेनी 34 किलोमीटरचा डिस्टन्स कंप्लीट करून टाकला. भारताच्या इतिहासामध्ये आज तुम्ही रेल्वेला, मी माहिती आहे इतिहासातली मी गोल्डन डेट का म्हटलं, कारण भारताची रेल्वे ही आज काय आहे, लाईफलाईन आहे. 10% भारतीय रेल्वेमध्येच बसून असतील या वेळेला. पण आता सर्वसामान्य लोकांच्या दळणवळणाचं हक्काचं माध्यम पुढे चालून कोण बनली, रेल्वे. आणि ही रेल्वे, मग तुम्ही नानांचा काय संबंध आहे? ज्या दिवशी रेल्वे झाली 16 एप्रिल 1853, या रेल्वेमध्ये बसण्याचा पहिला मान नानांना देण्यात आला. 400 प्रवासी होते, त्याच्यापैकी या रेल्वेत चढलेले पहिले भारतीय कोण आहेत, नाना शंकर शेठ आहेत. मध्ये म्हणाले एवढा मोठा मान, मग काहीतरी काम केलं असेल म्हणूनच ते हे सगळं केलं. रिझन काय? ही रेल्वे भारतात सुरू करण्यामध्ये ब्रिटिशांना मदत नानांनी केलेली आहे. ही रेल्वे सुरू करण्यामध्ये म्हणजे म्हणाल कशा पद्धतीनं, तुम्हाला माहिती आहे GIPR नावाची कंपनी होती, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हटलं जातं तिला, GIPR. ही जी GIPR नावाची कंपनी आहे,
याला ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे असं म्हटलं जातं. इथं लॉंग फॉर्म आहे ते. तर ही कंपनी जेव्हा भारतात रेल्वे आणायची आहे, ब्रिटिशांनी डायरेक्टली सरकारने इन्व्हेस्ट केली नव्हती याच्यामध्ये. ब्रिटिश सरकार इंग्लंडच्या जे काही उद्योगपती आहेत त्यांना सांगत होतं की तुम्ही इन्व्हेस्ट करा, ही रेल्वे सुरू करण्यामध्ये इन्व्हेस्ट तुम्ही करा. रेल्वे चालली, मग हिचं जे बेनिफिट असेल 5% व्याजाने आम्ही तुम्हाला पैसे नंतर परत करू, तुमचे पैसे बुडणार नाहीत. 8 संचालक म्हणजे डायरेक्टर्स, या रेल्वेमध्ये 8 लोकांनी काय केलेलं होतं, पैसा गुंतवला. आणि 8 पैकी 2 भारतीय होते, म्हणजे 6 ब्रिटिश आणि 2 भारतीय. त्या दोघांपैकी एक होते नाना शंकर शेठ. तुम्ही म्हणा दुसरे कोण आहेत? दुसरे होते जमशेदजी जिजीबॉय. हे जे म्हणजे दोघांनी 2 भारतीय व्यक्ती आहेत. ह्या कंपनीमध्ये यांनी पैसा गुंतवला होता, नाना शंकर शेठ आणि जमशेदजी जिजीबॉय. बाकी उरलेले 6 कुठले तो इंग्लंडचे बाकीचे. तर या पद्धतीनं नानांनी हे काम केलेलं आहे. म्हणजे ही रेल्वे सुरू करण्यामध्ये या माणसाचा खूप मोठा हात आहे. म्हणून तर रेल्वेत बसण्याचा पहिला मान यांनाच, नाना शंकर शेठ यांना. असं म्हणतात की जेव्हा रेल्वे सुरू झालेली होती, आजूबाजूची लोक त्या रेल्वेचा आवाज ऐकूनच घाबरून पळून गेलेली होती. त्यावेळेला भारतातल्या बऱ्याचशा वर्तमानपत्रांनी टीका पण केलेल्या आहेत पहिल्या रेल्वेवर. हे आपल्याला माहिती आहे सर, एक गाजलेलं वर्तमानपत्र आहे ज्ञानोदय नावाचं. या ज्ञानोदयमध्ये या रेल्वेचा उल्लेख काय म्हणून आला? चाक्या म्हसोबा. म्हणजे त्या रेल्वेला काय नाव दिलं त्यांनी? चाक्या म्हसोबा. म्हणजे हे चाक्या म्हसोबा आहे, याला रेल्वे नाही म्हणायचं. ज्ञानोदयमध्ये हे चाक्या म्हसोबा छापून आलेलं होतं. जेव्हा रेल्वे सुरू झाली, बॉम्बेमध्ये रेल्वेला ऑफिस नाही आहे रेल्वेसाठी, तर स्वतःच्या घरामध्ये रेल्वेची ऑफिस उघडण्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? नानांनी परवानगी दिली की चला ऑफिस नाही ना, माझ्या घरात ऑफिस चालू करा रेल्वेचं. म्हणजे रेल्वेचं कार्यालय चाललंय कुठून? नानांच्या घरातनं. तर ही रेल्वे सुरू करण्यामध्ये नानांचा खूप मोठा हात आहे. पुढे तुम्ही पाहाल तर 18 जुलै 1857 बॉम्बे विद्यापीठाचे पहिले फेलो. 18 जुलै 1857 माहिती आपल्याला, बॉम्बे विद्यापीठाची स्थापना. बॉम्बे विद्यापीठाची स्थापना कशानुसार झाली? ऊर्जा खाली त्यानुसार झाली. भारतामध्ये 3 विद्यापीठ स्थापन झाली, त्यापैकी एक बॉम्बे विद्यापीठ आहे. पण मी मागेही तुम्हाला सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की बॉम्बे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून मध्यंतरी नानांनी काम केलं होतं. त्याच वेळी बॉम्बे युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्ही पाहाल तर 1850 ते 1862 या काळामध्ये जेव्हा नाना हे बॉम्बे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यावेळी हे विद्यापीठ सुरू करण्यामध्ये नानांनी खूप मोठं सहकार्य केलं. विद्यापीठाची जागा, विद्यापीठाची बिल्डिंग बांधणे, सिलेबस काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर त्यांचं बारीक लक्ष होतं. आणि म्हणून जेव्हा बॉम्बे विद्यापीठ युनिव्हर्सिटीची स्थापना झाली, त्यावेळेस या विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नानांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे ना? तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल ते मानद सदस्य म्हणतात मराठीतनं. फेलो म्हणजे कोण? मानद सदस्य. तर बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले मानद सदस्य नाना होते. तर हे काम त्यांच्याच बाबतीत आहे. नंतरच्या काळात तुम्ही नीट पाहिलं असेल तर 1857 जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो वर्नाक्युलर स्कूलची पण स्थापना झाली. पण ही स्थापना नानांनी केली नाही, नानाच्या मुलांनी केली. म्हणजे नानांच्या मुलांनी, हे नानांची इच्छा होती की आणखी एखादी शाळा सुरू केली पाहिजे आणि ती त्यांची इच्छा त्यांच्या मुलांनी पूर्ण केली. आणि पुढे चालून द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो वर्नाक्युलर स्कूल स्थापन झालं. म्हणजे नाना शंकर शेठनी जे शैक्षणिक कार्यामध्ये, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कार्य केलं त्याचं स्मरण म्हणून नानांच्या मुलांनी या शाळेची स्थापना केलेली होती. या शाळेमध्ये वैशिष्ट्य होतं, तुम्ही फर्स्ट अँड सेकंड आलात तर स्कॉलरशिप दिली जायची नानांकडनं. तर हे पण काम नानाच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. मध्यंतरीच्या काळात आणखी एक महत्वाची घटना घडली होती. 1855 आपण बोलता बोलता सांगितलं, जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये पहिलं मेडिकल कॉलेज नानांनी आणलं, ग्रँड मेडिकल कॉलेज. सिमिलरली मुंबईमध्ये बॉम्बे लॉ कॉलेजची स्थापना पण करण्यामध्ये नानांचा सहभाग होता. म्हणजे लॉ कॉलेज सुरू करण्यामध्ये सुद्धा 1855 मध्ये नाना हे लॉ कॉलेज पुढे चालून सुरू झालं. पण हे सुरू करण्यामध्ये एक मोठा हातभार कोणी लावला? नानांनी लावला. तर त्याच्याचे सुद्धा लॉ कॉलेजचे सुद्धा नाना संबंधित आहेत, डायरेक्टली वा इनडायरेक्टली.
आणि सगळी कामं नानांनी केली. या सगळ्या कामाच्या सोबतच नानांच्या आयुष्यामध्ये भरपूर, म्हणजे इथपर्यंतच नाना थांबलेले नाही आहेत, आणखी भरपूर मध्यंतरीच्या काळात कामं झालेली आहेत. तुम्ही पाहाल, मी आता थोड्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की जे जे स्कूल ऑफ आर्ट असेल किंवा जे जे मेडिकल कॉलेज असेल, याच्या स्थापनेमध्ये सुद्धा जमशेदजी जिजीबॉय यांच्या सोबत खांद्याला खांदा कोणी लावून हे काम केलं होतं, स्थापन करण्यामध्ये नानांचा सहभाग आहे. बॉम्बे प्रांतामध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी पत्र लिहिणारे पहिले नानाच आहेत. ते म्हणाले यार 1829 मध्ये बंगाल प्रांतात सतीप्रथा बंद झाली, पण ती बंगाल प्रांतात झाली होती. बॉम्बे आणि मद्रास प्रांतामध्ये आणखी सतीप्रथा बंद नव्हती. तर जशी बंगाल प्रांतामध्ये सतीप्रथा बंद झाली, सेम तशी सतीप्रथा कुठे बंद झाली पाहिजे? बॉम्बेमध्ये झाली पाहिजे. ही मागणी करणारे पण पहिले कोण आहेत? नाना शंकर शेठ आहेत. मध्यंतरीच्या काळात हा एक प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे, चिंचपोकळी गॅस एजन्सीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा हात आहे? चिंचपोकळीच्या गॅस एजन्सीच्या स्थापनेमध्ये सुद्धा नानांचा सहभाग होता. ते काम नानांनीच केलेलं आहे, चिंचपोकळी गॅस एजन्सी स्थापन करण्यामध्ये. आता सिंपल आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटीची स्थापना झाली होती. आता डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटी काय हो, आणि हिचा उद्देश काय? तर हिचा सिंपल उद्देश आहे की इंग्लंडमधून आलेलं ब्रिटिश साहित्य आपल्या भाषेमध्ये, म्हणजे मराठी भाषेमध्ये रूपांतरित करणे. म्हणजे इंग्लंडची पुस्तकं मराठी भाषेमध्ये आणली जातात. ठीक आहे ना? तर हे काम कोण करायचं? डेक्कन एजन्सी. माझा एक सिंपल प्रश्न तुम्हाला आहे, ब्रिटिशांनी भारतीय साहित्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी कोणती संस्था सुरू केली होती? थोडी हिंट देतो. विल्यम जोन्स तिचे अध्यक्ष होते. कोण आहे? म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये काय करतायत? जे भारतीय साहित्य आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करतायत? इंग्लिश भाषेमध्ये. मग त्याला प्रत्युत्तर की तुमचे साहित्य आम्ही आमच्या भाषेमध्ये आणतो, आणि मग ते आहे डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटी. त्याचं प्रत्युत्तर म्हणून ही सुरुवात केली गेलेली होती. तर बेंगॉल एशियाटिक सोसायटी आहे का? तिचा उद्देश काय होता? द बंगाल एशियाटिक सोसायटी विल्यम जोन्सने सुरू केलेली. उद्देश काय? उद्देश आहे भारतीय साहित्य ब्रिटिश भाषेमध्ये भाषांतरित करणे. त्याला प्रत्युत्तर म्हणून कोण आहे? डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटीची स्थापना आहे. आणि याचा उद्देश आहे ब्रिटिश साहित्य म्हणजे इंग्रजी भाषेतलं साहित्य मराठीमध्ये ट्रान्सलेट करणे. मध्यंतरीच्या काळात तुम्ही पाहाल, बॉम्बेमध्ये नेटिव्ह डिस्पेन्सरी सुरू करण्याचं कामही नानांनी केलं. हे डिस्पेन्सरी म्हणजे काय? सार्वजनिक दवाखाना, की गोरगरिबांना उपचार मिळाले पाहिजेत म्हणून सार्वजनिक दवाखाना सुरू करण्याचं काम कोणी केलं होतं? नानांनीच केलेलं आहे. जिओग्राफिकल सोसायटी पहा, नाना अनेक संघटनेशी संबंधित आहेत. जिओग्राफिकल सोसायटी असतील, ॲग्रो हॉर्टिकल्चरल कंपनी असतील, यांच्याशी सुद्धा नाना संबंधित होते. म्हणजे हे माणूस एका क्षेत्रात आहे असं नाही आहे, फक्त सामाजिक क्षेत्रात काम केलंय असं नाही. तुम्ही भौगोलिक क्षेत्रामध्ये पहा, जिओग्राफिकल सोसायटीची डायरेक्ट रिलेटेड आहेत. ॲग्रो हॉर्टिकल्चरल सोसायटीशी संबंधित आहेत, म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर सोबत सुद्धा कनेक्ट आहेत. हे म्हणजे एक क्षेत्र तुम्हाला नानांच्या बाबतीत दिसतं का? नाही दिसत. म्हणजे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या माणसाने योगदान दिलेलं आहे. सुरुवातीला सांगितलं, मुंबईला खऱ्या अर्थानं बनवण्यामध्ये ज्या काही कमी लोकांचा हातभार आहे त्याच्यामधले मेन नाना आहेत. म्हणून तर जसे मी बोलता बोलता म्हटलं की लंडनच्या रस्त्यावरचे दिवे जसे होते तसेच दिवे कुठं आले पाहिजे? मुंबईच्या दिव्या. स्वतः नानांनी स्वतःचा पैसा खर्च करून त्यावेळी हे आणलं काम केलेलं आहे. रसिक क्षेत्रामध्ये पण आहेत, कलासक्त होते. बॉम्बेमध्ये खूप मोठं थिएटर होतं तेव्हा, बादशाह थिएटर नावाचं. अरे थिएटर म्हणजे आजचे काय मूवीज नाही आहेत, पण तिथं नाटकाचे प्रयोग व्हायचे. आणि मध्यंतरीच्या काळात हे जे बॉम्बे आपलं बादशाह थिएटर आहे ना, हे कर्जबाजारी झालं. नाना कलासक्त होते. नानांच्या कानावर बातमी गेली की बादशाह थिएटरवर कर्ज झालेलं आहे. स्वतः नानांनी ते कर्ज फेडलं. कलासक्त माणसं होते. विष्णुदास भावे आपल्याला माहिती आहे, मराठी नाटकामधलं खूप मोठं नाव आहे, रंगमंचावरचं खूप मोठं नाव आहे.
या विष्णुदास भावेंना त्यावेळेला मुंबईमध्ये राजाश्रय देण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं? नानांनी. स्वतः नानांच्या घरामध्ये, नानांनी आपल्या घरामध्ये विष्णुदास भावेंना ठेवलं. विष्णुदास भावे नानांच्या घरामध्ये रिहर्सल करत असत नाटकांची. कलासक्त होते. म्हणजे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला नाना भेटून जातील. ग्रँड रोड या ठिकाणी मुंबईमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस नानांच्या बाबतीमध्ये समजून घ्या की नानांनी ग्रँड रोडमध्ये तलाव बांधला. आज मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे 6 तलाव आहेत त्यापैकी हा एक तलाव आजही आहे. म्हणजे या तलावाची निर्मिती तेव्हा नानांनी केली होती. म्हणजे ग्रँड रोडवरचा जो तलाव आहे, जो मुंबईला आजही पाणी पुरवठा करतोय, तर हे काम नानांचंच आहे. आपण सांगितलं मुंबई प्रांतामध्ये डासांचा उपद्रव झाला, त्यावेळेस उघडी गटार बंद करण्यासाठी नानांनीच भाग पाडलं म्युनिसिपल, कारण ते त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये कार्य करत होते. नाना अनेक बँकांशी संबंधित होते. बँक ऑफ बॉम्बे, पुढे चालून बँक ऑफ बॉम्बे बुलडी डुबली, ती बँक ऑफ बॉम्बे, गव्हर्नमेंट सेव्हिंग बँक असेल, बँक ऑफ बॉम्बे असेल, बँक ऑफ वेस्टर्न इंडिया असेल, ओरिएंटल बँक असेल, या सगळ्या बँकेच्या स्थापनेमध्ये नानांचा सहभाग आहे, नानांचा पुढाकार आहे. म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. या सगळी कामं आयुष्यभर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सुधारणांमध्ये नाना काम करत राहिले. आणि याचाच एक परिणाम होता की 1860 मध्ये इंग्लंडची राणी त्यावेळेसची व्हिक्टोरिया यांनी कोट ऑफ आर्म नावाची पदवी नानांना दिली होती. कोट ऑफ आर्म 1860 राणी व्हिक्टोरियाने ही पदवी दिलेली होती. 1857च्या काळात आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये उठाव झाला. मुंबईतील जनतेने या उठावात भाग घेऊ नये म्हणून नानांनी मदत केलेली आहे, ब्रिटिशांना मदत केलेली आहे. याचा अर्थ नाना देशद्रोही होते का? बिलकुल नाही. नानांचं स्पष्ट म्हणणं होतं, जोपर्यंत आपण शिकत नाही आणि राज्य कसं चालवायचं हे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत ब्रिटिश भारतात असले पाहिजे. आणि ब्रिटिश भारताचे शत्रू नाही आहेत, ते आपल्यापेक्षा पुढारलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं पहिले शिकून घेतलं पाहिजे, या विचाराचे आहेत. म्हणजे सध्या स्वातंत्र्याची आवश्यकता नाही असं म्हणणारे तुम्हाला अनेक समाजसुधारक दिसतील, ज्यांनी 1857चा उठाव दडपल्याचा मनस्वी आनंद त्यांना झाला. त्याच्यामध्ये महात्मा फुले आहेत. 1857चा उठाव दडप म्हणजे फसला हे जेव्हा महात्मा फुलेंना कळालं, पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी साखर वाटलेली आहे, साखर वाटून आनंद साजरा केलाय. रिझन महात्मा फुले म्हणायचे, जर हा उठाव सक्सेस झाला असता आणि ब्रिटिश भारतातून निघून गेले असते तर भारतामध्ये परत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये परत पेशवाई जन्माला आली असती. आणि पेशवाई जन्माला आली म्हणजे सामाजिक विषमता आली. हे विचार कोणाचे आहेत? महात्मा फुले यांचे आहेत. म्हणून 1857चा उठाव फसला याचा मनस्वी आनंद महात्मा फुलेंनी साखर वाटून पुण्यामध्ये साजरा केला. आणि जे अनेक लोक आहेत, म्हणजे जे काही लोक आहेत की ज्या वेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की हा उठाव फसला पाहिजे आणि ब्रिटिश सत्ता कायम भारतात राहिली पाहिजे, असा विचार करणाऱ्यांमधले नाना सुद्धा होते. इव्हन मुंबईमध्ये हा उठाव होऊ नये म्हणून नानांनी मुंबईतल्या अनेक लोकांना ब्रिटिशांच्या बाजूनी विचार त्यांचे वळवण्याचं काम नानांनी केलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की नाना म्हणजे 1857च्या उठावामध्ये त्यांनी मदत केली नाही, याचा अर्थ ते काही देशद्रोही होते, बिलकुल नाहीये. त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आत्ता आपण ब्रिटिशांपासून सुरू केलोय, आपल्याकडे शिक्षण होतं का? हो, नाहीये. आपण तेच संस्कृत आणि पारशी भाषेमध्ये तेच शिक्षण आहे. आज आपण जे आधुनिक शिक्षण घेतोय ते कोणामुळे घेतोय? ब्रिटिशांमुळे. पण हे आणखी सुरुवात आहे. शिक्षण घेतलं म्हणजे सामाजिक विषमता कमी होईल. राज्य कसं चालवावं याचं ज्ञान भारतीयांना मिळेल. त्यामुळं सध्या तरी ब्रिटिश भारतात राहिले पाहिजे अशा विचाराचे कोण आहेत? नाना शंकर शेट आहेत. नानांच्या बाबतीत आणखी एक, उसाचं बेनं मॉरिशस मधून भारतात आणणारा व्यक्ती पण नानाच आहेत. म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टरशी तुम्हाला हे पण भेटतील, मॉरिशस मधनं उसाचं बेनं त्यांनी आणलं भारतामध्ये. आणि सगळी कामं आयुष्यभर सर्व क्षेत्रामध्ये कामं केलेल्या नानांचा मृत्यू 31 जुलै 1865 मध्ये झाला. 31 जुलै 1865 नानांचा मृत्यू. आपण पाहतोय बऱ्याच वेळापासून की एवढी कामं या माणसाने केलेली आहेत समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये. नानांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी अनेक लोकांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. एमपीएससी यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारते की कोणी कोणी त्यांना काय उपमा दिल्या.
किंवा त्यांच्याविषयी कोणी काय गौरवोद्गार काढले. एक महत्वाची आपल्याला माहिती, आचार्य अत्रे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत. आचार्य अत्रे नानांविषयी एका शब्दात सांगतात की नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहेत. म्हणजे नानांना काय पदवी दिलेली आहे? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे नाना शंकरशेठ. कोण म्हणतंय हे? आचार्य अत्रे म्हणतात. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे नानांचे समकालीन आहेत, नानांच्या तालमीमध्ये वाढलेले आहेत. बाळशास्त्री जांभेकरांनी नानांच्या मृत्यूनंतर काय बोलले होते? त्यांनी सांगितले की आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री म्हणजे नाना शंकरशेठ. आधुनिक जीवनाच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री म्हणजे कोण आहे? नाना शंकरशेठ आहेत. कोण म्हटलंय हे? हे असे म्हणणारे कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर आहेत. आपल्याला नर फाटक यांच्याविषयी माहिती असायला पाहिजे. नर फाटक म्हणतात नाना म्हणजे मुंबईचे शिल्पकार आणि नाना म्हणजे मुंबईचे पहिले नागरिक आहेत. नानांना मुंबईचे पहिले नागरिक संबोधण्याचं काम कोणी केलेलं आहे? नर फाटक यांनी केलेलं आहे. नानांना काय म्हटलं त्यांनी? नाना हे काय आहेत? मुंबईचे पहिले नागरिक आहेत, इव्हन मुंबईचे शिल्पकार आहेत. नानांचे समकालीन आणखी एक व्यक्ती ज्यांचं नाव आपण आता बोलता बोलता नेहमी नानांच्या अनेक संस्थांमध्ये त्यांचे सहकारी राहिलेले दादाभाई नवरोजी. नानांच्या विषयी दादाभाईंचे विचार आहेत. ते म्हणतात की नानांनी शिक्षणाचं बीजारोपण केलं आणि नुसतं बीजारोपण केलं नाही तर त्याची वाढ केली, त्याची जोपासना केली. म्हणजे शिक्षणाचे बीजांकुरण करून, बीजारोपण करून त्याची वाढ आणि जोपासना करणारा व्यक्ती कोण होता? नाना होता. कारण शैक्षणिक कार्यात तुम्ही पहा सगळीकडे तुम्हाला नाना भेटतात. ते सगळं काम कोणी केलेलं आहे? नानांनी केलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? तर हे होतं नानांच्या विषयीची माहिती. काय अडचण असतील तर तुम्ही याविषयी विचारू शकता. थँक्यू.